विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ खाली निदान एक कॉमेंट असतंच, की माझं अजून काहीच झालं नाही. आणि त्या कॉमेंटमध्ये आणखीन लिहिलेलं असतं, की मी वेक्टर फिनिश केलंय, लाईन प्लेन फिनिश केलंय, डेरिव्हेटिव्ह केलंय, डिफरन्शिएशन केलंय, पण माझं अजून काहीच झालं नाही. बाळांनो, झालाय तुमचा अभ्यास. बरं ठीक आहे, नाहीच झाला अभ्यास. मग हे 2 टॉपिक करायचेत आपल्याला. आता 2 ईझी टॉपिक आहेत 10 मार्काला. तुम्हाला माहिती आहेत कुठले? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. हे जे 2 टॉपिक आहेत ना 10 मार्काला आहेत. नॉर्मल डिस्ट्रिब्युशन इंजिनिअरिंगला आहे. प्रोबॅबिलिटी ही जी कन्सेप्ट आहे ना, ही इंजिनिअरिंगसाठी, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी साठी पण तितकीच इम्पोर्टंट आहे प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन इंजिनिअरिंगला गेल्यानंतर नॉर्मल डिस्ट्रिब्युशन, त्यात नॉर्मल कर्व्ह असते, त्याच्यावरून प्रोबॅबिलिटी काढायची असते. ते सगळं जाऊ दे. आता या टॉपिकमध्ये करायचं आहे काय तुम्हाला मी सांगतो. हा माझा व्हिडिओ आहे 45 मिनिटाचा आहे. ऑलरेडी व्हिडिओ तयार आहे. आणि या क्षणाला मी तो व्हिडिओ तुम्हाला ॲज अ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक म्हणून प्रोव्हाईड केलेला आहे. लगेच तिकडे पळू नका. 2 मिनिटात सांगतो. जेव्हापासून बोर्डची एक्झाम सुरू झालेली आहे, तेव्हापासून तुम्ही कुठलाही पेपर काढा, त्यात एक्स्पेक्टेड व्हॅल्यू म्हणजे मीन आणि व्हेरियन्स म्हणजे व्ही ऑफ एक्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स हे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. तर बायनॉमियलमध्ये एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला आहे एन-पी. व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे एन-पी-क्यू बायनॉमियल मध्ये. पण प्रोबॅबिलिटी मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय पी-आय आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय स्क्वेअर पी-आय मायनस अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय पी-आय चा स्क्वेअर. एवढाच फरक आहे आणि सांगतो या टॉपिक मध्ये हा प्रश्न तर येतो. तर समजा तुम्हाला इथे बघा मीन आणि व्हेरियन्स दोन्ही दिले. मग व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? एन-पी-क्यू. एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला काय? एन-पी. जेव्हा तुम्हाला मीन आणि व्हेरियन्स दोन्ही दिले असतील तर घ्या रेशो. म्हणजे व्ही ऑफ एक्स ला ई ऑफ एक्स न डिवाइड करा. म्हणजे एन-पी-क्यू ला एन-पी न डिवाइड करा. एन-पी ला एन-पी कॅन्सल होणार. व्हेरियन्स किती दिले बाळांनो? व्हेरियन्स 12 आणि हे किती? 18. तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे 6 न डिवाइड केलं की 2/3 मिळालं. सिंपल. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू दिल्या तर रेशो घ्यायचा आहे. आता सगळ्यात इम्पोर्टंट पी आणि क्यू ची ऍडिशन 1 असते. मग तुम्हाला पी ची व्हॅल्यू काढता येईल 1 मायनस क्यू. मग 1 मधनं 2/3 मायनस करा 1/3. पी आणि क्यू मिळालं. एक्सपेक्टेड दिलंय तुम्हाला. एक्सपेक्टेड दिले. तुम्हाला ठीक आहे. पी ची व्हॅल्यू आता काढली आपण. मुरलो कोण? एन. एन फाइंड आउट करता येईल. बाकी काही नाहीये. हाच प्रश्न 2 मार्काला बऱ्यापैकी आहे. बरोबर नाही आला तर असा प्रश्न आहे. इथं ना काय केलं माहितीये का? समजून घ्या, की इथं क्वेश्चन असा आहे, पेअर ऑफ डाईस ठोकळा 2 वेळा टाकलाय. असं इमॅजिन करा पहिल्या ठोकळ्यावर 1 आलंय, दुसऱ्यावर पण 1 आलंय. करा ॲडिशन 2 येते. पहिल्यावर पण 6, दुसऱ्यावर पण 6. करा ॲडिशन 12 येते. म्हणजे ॲडिशन 2 पासून स्टार्ट होते ते 12 पर्यंत ॲडिशन होते. पण तुम्ही प्रोबॅबिलिटी जरा बघितली का? मी झूम करतोय बघा. नीट बघा. गंमत आहे. 1/36 हो, एकावर एक, एकावर एक असं एकदाच होणार आहे. पण जर मला 3 ॲडिशन पाहिजे असलं, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2 किंवा पहिल्यावर 2, पहिले 2 आहेत ना. मग 1/2/3/4/5 6. 6 नंतर 5, 4, 3, 2, 1 ठरलेली प्रोबॅबिलिटी आहे. मग एक्स-आय पी-आय करा. ह्याची अल्जेब्रिक सम काढा तुम्हाला मीन मिळेल. ह्याचा स्क्वेअर करून पी-आयला मल्टिप्लाय करा. त्याच्या ॲडिशन मधून ह्याचा स्क्वेअर मायनस करा. तुम्हाला व्हेरियन्स मिळेल. लेंदी आहे पण 3 मार्क हातातले आहेत. किंवा असं 2 कॉइन, 3 कॉइन हे फिक्स आहे 1/3/3/1. आता तुम्ही क्रॅश कोर्सचा स्टुडंट असाल, तर तुम्हाला माहिती आहे आपण क्रॅश कोर्समध्ये घेतलंय आणि इतकी प्रॅक्टिस झाली याची, की 2 कॉइन असू दे, 3 कॉइन असू दे, 1 डायस, 2 डायस मुलांच्या ह्या व्हॅल्यू पाठ झालेल्या असते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन लक्षात घ्या. एक्स-आय पी-आय करा, याच्या अल्जेब्रिक सम काढा, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू मिळेल. एक्स-आयचा स्क्वेअर करून पी-आयला मल्टिप्लाय करा. याच्या अल्जेब्रिक सम मधून याचा स्क्वेअर मायनस करा. तुम्हाला मिळेल व्हेरियन्स आणि रूटमध्ये व्हेरियन्स घेतला तर ती झालं स्टँडर्ड डेव्हिएशन. बाळांनो, की या टाइपचे प्रश्न आणखी ठरलेले आहेत बघा. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे 3 अजून एक इम्पोर्टंट पॉइंट आहे इंटिग्रेशन. ओके, हे 4 टाइप जर तुम्ही केले आणि तो बायनॉमियल मध्ये जरा लेंदी प्रश्न असतो बरं का ते बाळांनो. एन-सी-एक्स, पी रेज टू एक्स, क्यू रेज टू एन मायनस एक्स. फॉर्म्युला तरी करा बाळांनो, फॉर्म्युला तरी कराच. ओके, बरं आता यात कसं असतं माहितीये का? या सगळ्याची ऍडिशन थांबा. या सगळ्याची ऍडिशन 1 येते. हा सिंपल लॉजिक आहे. मग या सगळ्यांची ऍडिशन इक्वल टू 1 लिहायचं, सॉल्व्ह करायचं, के ची व्हॅल्यू मिळणार. आणि हे जे दिलंय पण थांबा ना, त्या 45 मिनिटाच्या माझ्या व्हिडिओत मी सगळंच घेतलंय ना. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होते. होऊ दे, सॉल्व्ह करा, पण के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्या. के ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार नाही. प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह येणार नाही हे लक्षात घ्या. बरं आता हे इंटिग्रेशन सांगतो बाळांनो. इंटिग्रेशन म्हणलं की घाबरायचं नाहीये.
इथं तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लिमिट दिलेलं असते 0 to 1 दिले की नाही आणि सगळ्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन 1 असते मगाशी बोललो होतो K 2 K 3 K 4 K म्हणजे सगळ्यांचं इंटिग्रेशन म्हणजे काय ते समच आहे ना म्हणजे सगळ्यांचं इंटिग्रेशन 1 येणार किती सोपं आहे बघा एक्स स्क्वेअर आत मल्टिप्लाय करा हा के कॉन्स्टंट बाजूला ठेवा एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 जे रेस्ट होते 1 ऍड करून डिवाइड करायचं रेस्ट टू 3 आहे 1 ऍड करा 4 त्यानं डिवाइड करा झालं की लोअर लिमिट पुट करावं लागणार नाही कारण 0 आहे अप्पर लिमिट पुट करा सॉल्व्ह करा के ची व्हॅल्यू येईल म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा उद्या दिसेल पेपरमध्ये एक्सपेक्टेड व्हॅरियन्स उद्या दिसेल पेपरमध्ये तुम्हाला 10 मार्क आहेत मग तुम्हाला सांगतो पण एक 3 मार्काचं असं गणित असेल की जे टफ दिसेल तुम्हाला प्रोबॅबिलिटीवर बेस्ड असेल किंवा ते बायनॉमियलचं एनसीएक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स असेल पण मी जो व्हिडिओ दिलाय तो 45 मिनिटाचा आहे मी जो व्हिडिओ तुम्हाला दिलाय हा व्हिडिओ जुना आहे पण किती मिनिटाचा आहे 45 डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण आहे ओके बर आता पहिली गोष्ट म्हणजे थोडस थांबा आता या स्टेजला आता बराच वेळ होत आलाय ना या स्टेजला आता कसं काय चाललंय काय केलं पाहिजे मला माझा प्रश्न आहे माझं म्हणणं आहे थेरम सगळे तुमचे झालेच पाहिजे ऍट एनी कॉस्ट कुठलंच थेरम मिस करू नका दुसरी गोष्ट वेक्टर लाईन प्लेन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याचे 1-2 मार्काचे प्रश्न सोडायचे नाहीत किती सोपं असतात कोलिनियर परपॅन्डिक्युलर मॅग्निट्यूड काढा डॉट प्रोडक्ट काढा क्रॉस प्रोडक्ट काढा एरिया काढा जॉईंट इक्वेशन काढा सेपरेट इक्वेशन काढा असले सोपे प्रश्न असतात प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन मग ती प्लेलिस्ट ती पण मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय ट्रिगो फंक्शन बघा मी तुम्हाला सांगू का 12th स्टँडर्डला माझ्या नवीन मुलं आता जॉईन झालेत क्लासमध्ये संपलाय ट्रिगो फंक्शन म्हणजे जी मुलं आता 11th मध्ये आहेत त्यांचं संपलंय ट्रिगो फंक्शन म्हणजे नवीन मुलं आहेत ना त्यांच्यावर मी माझ्या ते प्लेलिस्ट मधून बघून करून घेतोय पण जमतंय मुलांना जमतंय 9-9 10 मिनिटाची व्हिडिओ का नाही जमणार तुम्हाला पण जमवायचंच आहे लक्षात घ्या बर आता मुद्दा असा आहे की हे 2 टॉपिक 10 मार्काला आहेत प्लीज बाळानो मॅट्रिक्स लॉजिक करा adjoint, इनव्हर्स, रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन, मेथड ऑफ रिडक्शन, मॅट्रिक्स जमवाच बाळानो आणि लॉजिक थोडंसं टफ वाटेल तुम्हाला पण मी तुम्हाला सांगतो लॉजिक तसं तसं सोप्याच आहे पॉइंट आणि लॉजिक जर अजून तुम्हाला डिफिकल्टी वाटत असेल तर गणितज्ञ सरांनी लाईव्ह जे घेतले लॉजिक पहिलंच लेक्चर ते तुम्ही परत बघू शकताय अगोदर बघितलं झालं ठीक आहे तर पुन्हा बघा पण काय प्रॉब्लेम नाहीच आहे लक्षात घ्या मग आता काय करायचं आहे तुम्हाला इमिजिएटली हा व्हिडिओ ओपन करायचा आहे इमिजिएटली लक्षात घ्या इमिजिएटली आणि सांगतो तुम्ही जस्ट पेपर बघायचा सेक्शन डी ठरलेला आहे मग मी काय बोललो तुम्हाला की थेरम तुम्ही केलंच पाहिजेत कारण टॅन थीटा होमोजिनियस दोन्हीपैकी एक येईल दोन्हीपैकी एक बी येणार नाही न्यूमेरिकल सोपं येईल हो रियालिटी आहे मार्च 2022 चा पेपर बघायचा कुठला मार्च 2022 आहे माझ्याकडे पेपर मी तुम्हाला दाखवतो दाखवणं खूप गरजेचं आहे मार्च 2022 चा पेपर दाखवणं खूप गरजेचं आहे ओके सेक्शन डी मार्च 2022 नाही चुकलं माझं आता म्हणजे मला म्हणायचं काय बघा मार्च 2023 चा एक पेपर मार्क ओके सेक्शन बी सेक्शन डी ओके हाच तो पेपर आहे सेक्शन डी मार्च 2023 डिफरन्सिएशनचं थेरम आलं नाही हा सांगतोय बाकी सगळ्या पेपरमध्ये 4 पैकी म्हणजे 3 पैकी एक थेरम आहे डेरिव्हेटिव्हचं पॅरामेट्रिक असेल चेन रूल असेल ते इनव्हर्सचं असेल म्हणून आपण पण मार्च 2023 ला थेरम नाहीये थेरम नाहीये मग आलं काय सोप्पं न्यूमेरिकल आलंय सोप्पं एलएमव्हीटी आलंय ते ऍप्लिकेशन मध्ये आहे पार्शल फ्रॅक्शन आलंय त्याच्यात मला सांगतो प्रॉपर्टी जे आपण मोस्ट इम्पॉर्टंट थेरम पार्ट 3 मध्ये घेतले त्या प्रॉपर्टीजला आलेला आहे पण व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आलंय अरे ही ऍडजॉइंटचं 2x2 मॅट्रिक्स सोपं आहे ही स्विचिंग सर्किट सोपं आहे अरे रूट टॅन एक्स सगळ्यात सोपं आहे टॅन थिटाचं थेरम आलंय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन प्लेन मध्ये आपण ते कव्हर केले लक्षात घ्या ओके ओके बाळांनो आता आलाय कॉन्फिडन्स तुम्हाला करता हे 2 टॉपिक इमिजिएटली स्टार्ट करा आणि नंतर पण मी तुम्हाला देणारच आहे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ की आता लास्ट मिनिटला रिव्हिजन कशी करायची रिव्हिजन म्हणली की रिव्हिजनच करायची पुन्हा आणखीन राहिलेलं काय कव्हर करत बसायचं नाहीये सकाळी उठून पण रिव्हिजनच करायची आहे लक्षात घ्या ओके आणि 21 तारखेनंतरचा सुद्धा प्लॅन तुम्हाला देणार आहे मी ऑल द बेस्ट